वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रियतयाला न्यायनीती, न्यायनीती. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपण थोडा वेळ शांत राहूया. ही वेळ आपण प्रभू ठाई समर्पित करूया. लेट अस सरेंडर दिस टाइम टू द लॉर्ड बिकॉज ही इज अवर सेवियर. आपण सर्वजण या संस्थेशी जोडलेले आहोत. लिटिल सिस्टर्स ऑफ द पुअर या आपल्या भगिनी आपल्यासाठी कार्य करत आहेत, म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया. आपण या विशिष्ट जागेशी जोडले गेलेलो आहोत. या क्षणी संपूर्ण जग हे क्वारंटाईनमध्ये आहे आणि आपलं जीवनसुद्धा एक क्वारंटाईनमध्येच आपण घालवत आहोत. आणि म्हणूनच आपल्या या घरावर, आपल्या या संस्थेवर देवाचा आशीर्वाद आहे आणि तो सदैव राहावा, म्हणून त्या प्रभूकडे प्रार्थना करूया. लेट अस प्रे टू द लॉर्ड that we continuously experience his divine love, and we pray the sisters are doing wonderful job so they too experience his divine blessings. मत्तई लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदन पेरून गेला. तेव्हा घरधनाच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निंदन कोठून आले? तो त्याला म्हणाला, हे काम कोणा वैराचे आहे? दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निंदन गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्या सांगेन की आधी निंदन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझे प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वजण हे शुभ वर्तमान ऐकत आहोत आणि देवाचं वचन हे आपल्या अंतकरणात म्हणजे आपल्या या जमिनीमध्ये पेरलेलं आहे. नक्की परमेश्वराला काय सांगायचं आहे? आपण सर्वजण या मृत्यूच्या उंबरठ्यावर म्हणजे दारामध्ये उभे आहोत आणि आपलं हे होम फॉर दी एजेड, जिथे आपली करुणा भागली जाते, प्रेम दिलं जातं, आपली काळजी घेतली जाते, आपली सेवा पुरवली जाते. अशा परिस्थितीमध्ये आपण चांगलं बी म्हणून कसं जगता येईल
आणि आपल्यातलं निंदण कसं दूर करता येईल याच्याकडे आपण लक्ष देऊया. आता पहिला प्रथम मी प्रश्न विचारतो, किती जणांचा विश्वास आहे की पुनरुत्थान आहे, स्वर्ग आहे आणि सार्वकालिक जीवन आहे? नक्कीच आपल्या सगळ्यांचं उत्तर होय असेल. एकदा एक प्रोफेसर ईशज्ञानाचं क्लास घेत होते. ईशज्ञान म्हणजे थिओलॉजी क्लास. आणि अशा वेळेस या फादरांनी आपले जे स्टुडंट्स होते त्यांना प्रश्न विचारला की किती जणांचा विश्वास आहे की पुनरुत्थान आहे, सार्वकालिक जीवन आहे, स्वर्ग आहे? सगळ्यांचे हात वरती गेले. परंतु नंतर जो प्रश्न फादरांनी विचारला की किती जणांचा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण हे स्वर्गात जातील, तर सगळ्यांचे हात खाली आले. पण अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्तीचा हात हा उंच होता. तेव्हा फादरांनी त्या व्यक्तीला विचारलं की सगळ्यांचे हात गळून पडलेले आहेत, फक्त तुझाच हात हा वरती आहे, म्हणजे तुझा ठाम विश्वास आहे की तू स्वर्गात जाणार. त्या व्यक्तीने सांगितलं, हो फादर, मी स्वर्गात जाणार. फादरने विचारलं, कसं काय? हे तू कसं सांगू शकते की परमेश्वर तुला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणार आहेत म्हणून? विथ great confidence you are telling that you will enter in the kingdom of God, but how? तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं, फादर, ज्या परमेश्वराने माझं नाव त्याच्या तळहातावर लिहिलेलं आहे, he has written my name on his palm, मग तो परमेश्वर मला नरकात पाठवणार का? जो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून माझ्यासाठी माणूस झाला, माझ्यासाठी त्याने हाल अपेष्टा सहन केल्या आणि माझ्या प्रेमासाठी तो क्रुसावर खेळला गेला, त्याच्या रक्तामध्ये मला स्वर्गाचा आनंद मिळणार नाही का? God the Son who sacrificed himself for me, do you think he will lead me into hell? आणि मी अनाथ राहू नये, माझं सदैव रक्षण व्हावं, मला सांभाळ माझा व्हावा, मला चांगलं मार्गदर्शन लाभावं म्हणून परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा माझ्या पाठीशी पाठवलेला आहे, मग तो मला नरकात पाठवणार का? त्या व्यक्तीचं उत्तर पाहिल्यानंतर सगळेच भारावून गेलंय की असा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे की सार्वकालिक जीवन आहे आणि ते मिळण्यासाठी परमेश्वर हा समर्थ आहे, पण माझी संमती त्याला आहे का? फादराने त्या व्यक्तीचं अभिनंदन केलं, पण त्याचबरोबर एक मोलाचा संदेश देखील दिला की जो आपल्या सगळ्यांना जपायचा आहे, पाळायचा आहे, की परमेश्वर त्याची वचनं पेरतो, परंतु ती वचनं आपण स्वीकारतो का, आपण ती पाळतो का? प्रभूच्या शब्दाचा सार्वकालिक जीवनाचा आनंद आपण स्वीकारतो का? म्हणजेच स्वर्ग राज्य कसं आहे, कुठे आहे, सार्वकालिक जीवन म्हणजे काय याची विचारधारणा समजणे फार गरजेचं आहे. आता आपण हा शुभ वर्तमानाचा दाखला ऐकला आणि स्वर्गाचं राज्य याच्याबद्दल मत्तेच्या शुभ वर्तमानात अध्याय 13 मध्ये 7 दाखले देण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आपलं स्वर्गाचं राज्य म्हणजे हे शेत जमिनीप्रमाणे आहे, स्वर्गाचं राज्य हे मोरीच्या दाण्याप्रमाणे आहे, स्वर्गाचं राज्य हे ठेवीसारखं आहे जे शेतकऱ्याला शेतामध्ये सापडते, स्वर्गाचं राज्य हे खमीरासारखं आहे, स्वर्गाचं राज्य हे मोती ज्या एका व्यापाराला सापडलं त्याच्यासारखं आहे, स्वर्गाचं राज्य हे कोळी बांधवाने जेव्हा जाळं खेचलं त्याच्यामध्ये आलेली जी मासली होती त्याच्यामध्ये आहे, स्वर्गाचं राज्य हे ज्ञानीशास्त्री व्यक्तीमध्ये आहे. म्हणजेच काय, जेथे काही चांगलं आपल्याला पेरता येईल, जेथे काही आपल्याला चांगलं उगवता येईल, तेथे स्वर्गाचं आणि सार्वकालिक जीवन आपल्याला लाभणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे दाखले आपण बायबलमध्ये वाचतो आणि त्याच्यावर आपण मनन चिंतन करतो तेव्हा नक्की प्रभूला काय सांगायचं आहे हे आपल्याला समजते. व्हॉट जीसस वॉन्ट्स टू टेल अस, he wants us to follow his word and to act upon this word. आणि म्हणून
स्वर्गाचं राज्य कुठे आहे याचं उत्तर प्रभू आपल्याला देतो. ते आपल्या अंतःकरणात आहे, कारण ही आपली शेत जमीन, याच्यामध्ये प्रभूने त्याचे शब्द पेरलेले आहेत, ते आपल्याला उगवायचे आहेत. आता 26 तारखेला आपण मातृपितृ दिन साजरा करणार आहोत. एकदा सिस्टर मातृपितृ दिनानिमित्त गावामध्ये गेली होती आणि मुलांच्या जोडीला बोलत असताना तिने छोट्या मुलांना प्रश्न विचारला, किती जणांना स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे? तेव्हा सगळ्या मुलांचे हात वरती गेले आणि अशा परिस्थितीमध्ये एक मुलगा रडत होता, छोटं बाळ होतं, ते रडत होतं. अशा परिस्थितीमध्ये सिस्टर त्या मुलाकडे गेली आणि त्या मुलाला विचारलं, बाळा तुला स्वर्गाच्या राज्यात जायचंय की नाही? तेव्हा त्या बाळाने उत्तर दिलं, मला स्वर्गाच्या राज्यात नाही जायचं, मला घरी जायचं आहे. याचा अर्थ काय की त्या बाळाने आपले सुद्धा डोळे उघडलेले आहे की स्वर्गाचं राज्य म्हणजे आपलं घर आहे. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये देवाला प्रथम स्थान देतो, जेव्हा आपण आपलं घर स्वर्ग बनवतो, तेव्हा अवतीभोवती आपल्याला चांगली माणसं भेटत असतात. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्ग राज्याची स्थापना केली आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, विश्वास ठेवा आणि पश्चाताप करा. The kingdom of God is near, so believe and repent. मग आपल्या कुठल्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीचा आपण पश्चाताप केला पाहिजे हे आपल्याला कळतं आणि म्हणूनच आपण प्रभूला धरून ठेवलं पाहिजे. म्हणून आजच्या शुभ वर्तमानामध्ये जो धनी आहे, जो पेरणारा आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताचं कार्य आपण पाहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले कशासाठी? तर ते सेवा देण्यासाठी आले. जसे आपल्या सिस्टर्स या सेवा पुरवतात आणि आपण संपूर्ण जीवन सेवा केलेली आहे, मुलांचा देखभाल केलेला आहे, सेवा करण्यासाठी. प्रभू येशू सांगतो की मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. आय हॅव कम टू सर्व अँड नॉट टू बी सर्व्ड. आणि हीच धारणा घेऊन आपण आपलं आयुष्य जगत असतो, कारण या सेवेमध्ये आपला स्वर्ग दडलेला आहे, कारण या सेवेमध्ये आपलं सार्वकालिक जीवन दडलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतात की मी जे हरवलेले आहे त्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी आलेलो आहे. आय हॅव कम टू सीक द लॉस्ट अँड टू सेव्ह देम. आपणही आपल्या जीवनामध्ये प्रभूची ही संस्कृती जपली पाहिजे. ही संस्कृतीचा जन्म म्हणजे स्वर्गाचा जन्म आहे. प्रभू येशूने आपल्याजवळ अशी माणसं धरली जी नीतिमत्वाने भरलेली आहेत, जेणेकरून प्रभूचं कार्य वाढेल आणि त्याद्वारे स्वर्गाचं राज्य हे या भूतलावर पसरेल. म्हणजे प्रभू जे पेरतो ते चांगल्यासाठी, प्रभू जे देतो ते चांगल्यासाठी आणि प्रभू जो बोलवतो ते चांगलं करण्यासाठी, ज्याच्यामध्ये सगळ्यांचं हित आहे, परमेश्वराच्या योजनेचं हित आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये आपणा सार्वकालिक जीवन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्वर्गाचा आनंद आहे. परंतु सैतान जो येतो तो फूट पाडण्यासाठी येतो. म्हणून सैतानाचं कार्य हे विध्वंस पसरवणार आहे. म्हणून सैतान हा डिसिव्हर आहे, इज अ डिवायडर. तो फसवतो, तो फोडतो आणि म्हणून सैतानाचं कार्य हे निंदन पसरवण्याचं आहे, जेथे तो कलह निर्माण करतो, भांडणं लावतो आणि आपल्याला देवापासून दूर करतो. म्हणून अशी माणसं आपल्या जीवनात येऊ शकतात जेव्हा एका बाजूने परमेश्वर सांगत आहे, दुसऱ्या बाजूने सैतान बोलत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने जी बुद्धी आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे त्याचा वापर करून आपल्याला निंदन वेगळं करायचं आहे आणि गहू वेगळं करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण आपल्या जीवनाचं प्रकटीकरण करू शकतो. म्हणजेच आपण आपल्या जीवनाचं प्रकटीकरण करत असताना जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तेव्हा आपण आपल्या मनाचं अध्ययन करतो, आत्मपरीक्षण करतो आणि आपल्याला समजते की आपण देवाच्या बाजूला आहोत की आपण सैतानाच्या बाजूला आहोत. आपण उपयोगी आहोत की आपण उपद्रवी आहोत. आपण उद्धारक आहोत की आपण उद्ध्वसक आहोत. आपण जीव देणारे आहोत की विष कालवणारे आहोत. आपण घर जोडणारे आहोत की आपण घर फोडणारी आहोत. स्वर्गामध्ये घरं बांधली जातात, फोडली जात नाही, पण नरकामध्ये तो वाईट अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून
आपल्या जीवनाचं प्रकटीकरण करत असताना, आपल्या जीवनावर मननचिंतन करत असताना आपण विचार केला पाहिजे की आपण प्रभूला धरून ठेवलेला आहे का, की आपण अजूनही सैतानाच्या विचाराने चालत आहोत. जर सैतानाचे विचार असेल तर ते लाथाडले पाहिजेत, त्याच्यापासून दूर गेलं पाहिजे आणि प्रभूची वाणी आपण ऐकली पाहिजे. एक उदाहरण म्हणजे बायबलमध्ये आदाम आणि एवा. आदाम आणि एवेला परमेश्वराच्या शब्दाने म्हणजेच परमेश्वराने, ईश्वराने, पवित्र आत्मा, देवपुत्र यांनी एकत्र बनवलं, म्हणजेच मानवाची निर्मिती झाली. आदाम आणि एवा हे स्वर्गामध्ये, पॅराडाईजमध्ये होते. सगळं काही चांगलं चाललेलं होतं. म्हणजेच परमेश्वराने जे काही निर्माण केलं ते सगळं चांगलं निर्माण केलं. परंतु तिकडे दुसरा एक पेरणारा आला, तो म्हणजे सैतान. त्या सैतानाने भुरळ पाडली आणि येथे माणसाचा अहंकार जागृत झाला. येथे माणूस स्वतःला शहाणा समजू लागला. त्याला देवाची जागा घ्यायची होती आणि अशा परिस्थितीमध्ये माणूस हा पापामध्ये पडला. जेथे चांगलं पीक येण्याऐवजी तेथे निंदण उगवावं लागलं, रानगवत उगवावं लागलं. जेथे जमीन ही नापीक झाली, जी परमेश्वराने सुपीक केलेली होती. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, म्हणून परमेश्वर आपल्याला स्वर्ग निर्माण करण्यासाठी त्याच्या पुत्रावर भरोसा ठेवण्यासाठी बोलावत आहे, जेणेकरून जे काही बी आपल्यामध्ये पेरलेलं आहे, वेळ आल्यानंतर चांगला खेळ आपल्याला करता आला पाहिजे. when the time comes then we have to play a proper role of God. देवाचं कार्य करण्यासाठी देवाने आपल्याला जन्माला घातलेला आहे, म्हणून चांगल्या गोष्टीला आपण जन्म दिला पाहिजे आणि वाईट गोष्टी आपण दूर केले पाहिजेत. चांगली संस्कृती आपण जपून ठेवली पाहिजे, वाईट संस्कृती आपण दूर केली पाहिजे. तेव्हाच आपल्याला सार्वकालिक जीवनाचा आनंद मिळेल. या क्वारंटाईनमध्ये हा कोरोना काय आहे, आपण सगळे घरामध्ये बसलेले आहोत. आपण टीव्हीवर कोरोनाच्या अनेक अशा बातम्या ऐकत आहोत. कोरोना हा विषाणू आहे, परंतु तो स्वतःसाठी जीवाणू आहे, म्हणजे जीव वाढवतो, जन्माला घालतो आणि ते वाढत जाते. परंतु हाच कोरोना आपणा सगळ्यांसाठी विषाणू आहे, कारण त्याच्यामुळे आपल्या माणसाचा जीव जाऊ शकतो. मग आपण स्वतःला प्रश्न विचारूया की मी कोरोना आहे का? मी कोरोना आहे का? मी विषाणू आहे का? इतरांचा जीवाचा घात करणारा माणूस आहे का? जर आपण कोरोना नसू तर परमेश्वराने निर्माण केलेले आपण देवाचे पुत्र आहोत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण एक जीवाणू आहोत जो दुसऱ्यांना जीव देत असतो. म्हणून आपल्यामध्ये परमेश्वराने जी चांगली संकल्पना निर्माण केलेली आहे ती परमेश्वराच्याच बुद्धीने आपल्याला प्रेरित होऊन पूर्ण करायची आहे. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये एक व्यक्ती एका गावामध्ये गेली आणि त्या गावामधील काही माणसं भेटली. त्यांना सांगितलं की तुमच्या गावात काही गरीब माणसं आहेत का, की त्यांना या परिस्थितीमध्ये मला मदत करायची आहे. तर ती माणसं उठली आणि या व्यक्तीला सांगितलं की आम्हीच गरीब आहोत, आम्हालाच मदत करा. तेव्हा या व्यक्तीने सांगितलं चला मग माझ्या घरी मी तुम्हाला 1 किलोची तांदळाचं पॅकेट देणार आहे, पिशवी भरून देणार आहे. अशा परिस्थितीमध्ये ती माणसं सांगायला लागली की 1 किलोची पिशवी याच्यासाठी आम्ही एवढे दूर तुझ्या घरी यायचे, आम्हाला गरज नाही. म्हणजे त्यांना गरज नव्हती. परंतु जेव्हा ही व्यक्ती घरी गेली तेव्हा त्याच्या दरवाजावर नॉक करणारे एक छोटं बाळ होतं. त्या मुलाने विचारलं की तुम्ही आमच्या गावामध्ये आला होतात, तुम्ही सांगितलं की कोणाला मदत पाहिजे का? तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की हो मी आलेलो होतो. मग तू एवढ्या दुरून इथे चालत आला? त्या मुलाने सांगितलं हो मला गरज आहे, माझ्या आईला गरज आहे, माझ्या भावंडांना गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने ती 1 किलो तांदळाची पिशवी उचलली आणि या बाळाकडे दिली. हा मुलगा आनंदाने आनंद करत गात परमेश्वराची स्तुती करत आपल्या घरी पोचला आणि आईकडे ही पिशवी दिली. जेव्हा आईने ही पिशवी उघडली तेव्हा त्या पिशवीमध्ये केवळ तांदूळच नव्हते तर त्या पिशवीमध्ये भरपूर पैसे देखील होते. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देण्याने स्वर्ग निर्माण होत असतो, देण्याने स्वर्गाचा आनंद आपल्याला लाभत असतो आणि देण्याने आपण परमेश्वराचं
रूप प्रकट करत असतो. म्हणून प्रत्येक वेळेला आपण दिलं पाहिजे. तुम्ही आता या होम फॉर दी एजेड या घरामध्ये राहिलेला आहात, मग तुम्ही विचार करणार की आम्ही काय देणार. आपले शब्द, आपण गुड मॉर्निंग बोलू शकतो, थँक्यू बोलू शकतो, सॉरी बोलू शकतो, आपण सिस्टरना चांगले कॉम्प्लिमेंट्स देऊ शकतो. आपल्या शब्दाद्वारे आपण अख्खं जग जिंकू शकतो. बसल्या बसल्या आपण लोकांना आनंद पुरवू शकतो. ही हिंमत आणि ही बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे, ती आपण जपली पाहिजे. आणि सरते शेवटी जो प्रश्न उपस्थित राहतो, मग सार्वकालिक जीवनाचा आनंद कोणाला मिळणार. कारण सार्वकालिक जीवनाचा न्याय करण्याचा अधिकार केवळ परमेश्वराला आहे, केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला आहे, केवळ पवित्र आत्म्याद्वारे तो प्रकट होणार आहे. आणि म्हणून सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक मरण हे परमेश्वराच्या हातात असल्यामुळे आपण परमेश्वराला चिटकून राहूया. आपण प्रार्थना करूया, आपण जगासाठी प्रार्थना करूया. जे खाटेला खिळलेले आहेत, जे आजारी आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपल्या हातामध्ये रोजले असले पाहिजे, आपल्या मुखामध्ये देवाचे शब्द असले पाहिजेत, आपल्या मनामध्ये इतरांसाठी विचार असले पाहिजेत, आपल्या हृदयामध्ये इतरांसाठी भावना असल्या पाहिजेत. कारण स्वर्ग राज्य आपल्या अंतःकरणात आहे, हे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट करत आहे. एकदा अशी माणसं, तुमच्यासारखी माणसं जमा झालेली होती आणि त्यांना सूप प्यायचा होता. आणि अशा परिस्थितीमध्ये एका सिस्टरने फार असा मोठं भांडं आणलं आणि त्याच्यामध्ये सूप ठेवलेला होता. आणि ते सूप पिण्यासाठी त्यांच्याजवळ फार मोठ्या अशा चमचीची काठी देण्यात आलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सांगण्यात आलेलं होतं की याच्यातून तुम्ही सूप स्वतःसाठी भरवू शकता. परंतु ते फार कठीण होतं, ते अडचणीचं होतं. कारण तो जो चमचा होता एवढा लांब होता की त्याच्यामुळे ते त्यांच्या मुखापर्यंत, त्यांच्या तोंडापर्यंत पोहोचू शकत नव्हते. तर एका ग्रुपला ते फार कठीण गेलं, ते जमलंच नाही आणि सरते शेवटी ते उपाशी राहिले. परंतु दुसऱ्या ग्रुपने एक शक्कल लढवली. त्यांनी ठरवलं की हा चमच मी इतरांच्या मुखापर्यंत नेईन, म्हणजे त्याला तो सूप पिता येईल. आणि असं एकाने करता बरोबर दुसऱ्याने देखील करायला सुरुवात केली. याचा अर्थ काय, आपण जेव्हा दुसऱ्यांना भरवतो तेव्हाच आपलं जीवन देखील भरलं जातं. आणि परमेश्वर आपल्याला टाकत नाही, आपले सत्कृत्य पाहतो आणि आपल्याला नक्कीच याचा मोबदला देतो. परमेश्वरावर विश्वास ठेवूया की तो महान परमेश्वर आहे, आपल्या सगळ्यांचा तारणारा आहे, आपल्या सगळ्यांना कवेत घेणार आहे. म्हणून त्याची वचनं म्हणजे आपण जी बी या अंतःकरणात, या शेत जमिनीमध्ये पसरलेली आहे, ती वाढवण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण सगळ्यांच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्ग निर्माण करूया. आमेन. आपण थोडा वेळ शांत राहू. प्रभू येशू आपणा सांगत आहे, दुःखी कष्टी भाराक्रांत जन हो माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. Jesus is our true rest. Jesus is our true peace. Jesus is our true joy. Jesus is our true love and compassion. म्हणून आपण स्वतःसाठी प्रार्थना करत असताना या जगामध्ये जो कोरोनाचा कहर आलेला आहे तो दूर व्हावा, सगळ्यांना शांती लाभावी, सगळ्यांना आनंद लाभावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. संत योसेफ आम्हासाठी विनंती कर. देवाचे माते आम्हासाठी विनंती कर. संत जीन जुआव आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर
शिक्षणावर, या संस्थेवर व आपणा सर्वांवर सदैव येवो आणि राहो. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. हालेलुया. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. हालेलुया. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. हालेलुया. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. हालेलुया. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा.